आज हेरी त्यांनी सकाळी लगेच त्यांनी फोन करा. ऐसा ते साहेबाकडे जाऊन त्या नाही काय ऐकत. ठीक आहे मित्रांनो, तर आता आम्ही आलेलो आहोत म्हसळा पोलीस स्टेशन. आणि म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये पाहत असाल तुम्ही की इथे आम्ही आता पुढची प्रोसेस करण्यासाठी आलेलो आहोत, नाही का. तर जर का खरोखरच इथे आम्हाला न्याय नाही मिळाला तर मग आम्ही पुढे जाणार SP ऑफिसला आणि तिथे तक्रार करणार आहोत. आणि आदिवासींना खरोखरच त्यांचे थकलेले पैसे एका नॉन ट्रायबल लोकांनी जर का थकवले असतील तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून आमच्या आदिवासींना ते पैसे कसे परत मिळतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही आता आहोत म्हसळा पोलीस स्टेशनला. आम्ही खरोखरच आदिवासींच्या पाठीशी आहोत. आदिवासींना कसे न्याय मिळतील अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही लढण्याचा प्रयत्न करू. खरोखरच आपल्याला इथे न्याय नाही मिळाला तर आपण अलिबागला जायचं. अलिबागला जाणार, SP ऑफिसला सरळ यांच्या नावाने पत्र करणार आणि मग पुढे काय ती कायदेशीर कारवाई करणार आहोत. जातीवादक शिवी देणे, आपल्यावर अत्याचार करणे, आपल्यावर अन्याय करणे, आपल्याला धमक्या देणे, या अशा गोष्टी घडत असतील तर आपण ॲट्रॉसिटी गुन्हा नक्कीच त्यांच्यावर दाखल करू. आणि राहिला विषय तुमच्या पैशांचा, तर ते पैसेसुद्धा तुम्हाला मिळतील याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत. माझे जे काही नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीस्तव सांगतो. याच्या अगोदरचा मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये या घटनेची सविस्तर माहिती दिली होती. प्रकरण असं आहे की हे आमचे जे प्रवीण भाऊ आहेत यांनी आंब्यांचे बागं घेतले होते आंब्याच्या सीझनमध्ये. आणि त्याच्यातून जो काही आंबा निघाला होता तर ते वाशी मार्केटला पोचवायचे. परंतु हा जो नवीद चिलवान नावाचा माणूस आहे तो मसल्यामध्ये ओळखीचा होता. आणि त्यांनी सांगितलं की तुझे जे आंबे तू वाशी मार्केटला पाठवतोस ते आंबे सगळे मला दे, मी त्याचे तुला पैसे देणार. वाशी मार्केटला न पाठवता या प्रवीण भाऊंनी त्याच्यावर विश्वास ठेवून हे सर्व आंबे त्या मालकाला दिलेले आहेत, म्हणजे त्या नवीद चिलवान या व्यापाऱ्याला दिलेले आहेत. आता त्या व्यापाऱ्यांनी 3.5 लाखाचे आंबे घेतले होते. त्या 3.5 लाख रुपयामधून 1 लाख रुपयाची फक्त परतफेड या प्रवीण भाऊंना त्या नवीद चिलवान या नावाच्या माणसाने दिलेले आहे. बाकीचे राहिलेले 2.5 लाख रुपये आहेत. तर ते जेव्हा मागण्यासाठी हे प्रवीण भाऊ त्यांना फोन करतायत तर हा नवीद चिलवान नावाचा माणूस फोनसुद्धा उचलत नाही. फोन कट करून देतो, कधी कधी फोन बंद करतो. फोन न उचलल्यामुळे हे जे भाऊ आहेत ते त्या नवीद चिलवानच्या घरी गेले. कोण? प्रवीण जाधव. नवीद चिलवानच्या घरी गेल्याच्या नंतर नवीद चिलवाने त्यांना जातीवादक शिवी दिली. तू गुंडे घेऊन येतोस, तू कातकरी आहेस, तू कुठेही जा, कुठेही तक्रार कर, मी काय कोणाला घाबरत नाही. आणि नवरा बायको दोघंही त्याच्या अंगावर चालत गेली त्यांना मारण्यासाठी. अजून त्यांना अशा धमक्या दिल्या की मी माझ्या गाडीच्या काचा फोडेन आणि तुझ्यावरच लावेन, तर गाडीच्या काचा फोडून तुझ्यावर गुन्हा दाखल करेन, अशी सुद्धा त्यांना धमकी दिलेली आहे. कातकरी बोलणं किंवा मग अपमानजनक शब्द वापरणं किंवा जातीवादक शिवी देणं या गुन्ह्याच्या आधारे आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. ही माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता. तर सर्व प्रकरण हे या पद्धतीचं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात नरेश जाधव ब्लॉग्स. आज मी आलेलो आहे दुसरा एक नवीन व्हिडिओ घेऊन. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की या प्रवीण महादेव जाधव या भाऊंची कशा पद्धतीने फसवणूक केली होती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहोत. तर आम्ही प्रवीण भाऊ आम्ही वगैरे त्या दिवशी पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो होतो. आणि त्याच्यामध्ये आपण पोलिसांना याची जाणीव करून दिली होती की खरोखरच आदिवासी लोकांची कशा पद्धतीने फसवणूक केली आहे. तो मालक पैसे देण्यासाठी नकार करत आहे किंवा मग जातीवादक शिवी देऊन अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःची गाडी फोडून यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहात. ही सगळी माहिती दिल्याच्या नंतर आपण पोलिसांकडून हा पत्र लिहून घेतलेला आहे. त्यांनी जी शिवीगाळ केलेली आहे किंवा जातीवादक शिवी दिलेली आहे तर त्याच्यासाठी या माणसावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाली पाहिजे आणि आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे अशी आपण मागणी केली होती. पोलिसांनी त्याच्यासाठी हमी दिलेली आहे की तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्या वतीने. प्रवीण भाऊ काय सांगाल, जेव्हा आपण पोलीस स्टेशनला गेलो ते काय बोलतच नाही, भेटतील असं करतायत फक्त, दुसरं काय बोलत नाही ते पोलिसांकडून. आता बघा ते म्हणतात की आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू, पोलीस प्रशासन म्हणत आहे. पण खरोखरच जर का इथे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जाणार SP ऑफिसला आणि SP ऑफिसला जाऊन आम्ही तक्रार करू या भाऊंना जर का खरोखरच न्याय नाही मिळाला तर. खरोखरच मित्रांनो, तुम्ही मला सांगा, अशी जर का फसवणूक होत असेल, माझे स्वतःचे आंबे आहेत, माझे स्वतःचे आंबे तुम्ही घेतले, त्याच्यातून तुम्ही आंबे घेतलेले पैसे दिले नाहीत तर मग मी काय करू? किंवा एखादा दुसरा जर का या आदिवासीच्या व्यतिरिक्त अजून जर का दुसरा कोण असेल तर त्यांनी काय केलं असतं?
साहजिकच आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा त्या ज्याने आंबे घेतलेले आहेत त्याच्या घरी गेला असतात, पैसे मागण्याचा प्रयत्न केला असता. तसंच झालं, या भाऊनी सुद्धा त्यांच्या घरी जाऊन पैसे मागण्याचा प्रयत्न केला. त्याच्या घरी जाण्याच्या अगोदर फोन केले आणि फोनवर पैसे मागण्याचा किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं काही झालं नाही. त्यांनी फोन उचलले नाही, फोन कट करून दिले, फोन बंद करून ठेवले. मग हे भाऊ त्यांच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर पैसे मागायला गेले, तर यांना जातीवाचक शिवी दिली. कातकऱ्यानं तुम्ही काय कराल, तुमच्यामध्ये किती हिंमत आहे, आम्ही काय तुम्हाला घाबरणार नाही. आणि यांच्या अंगावर दोघंही नवरा बायको धावून गेले, म्हणजे यांना मारण्याचा प्रयत्न केला, यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. पैसे तुम्ही ठकवलेले आहेत, पैसे तुमच्या अंगावर आहेत आणि तुम्हीच वरून दादागिऱ्या करणार, तर मग साहजिकच कोणीच सहन करणारा नाही आहे. तर त्याच्यासाठीच आम्ही कायद्याचा आधार घेणार आहोत आणि याच कायद्याच्या आधारे आम्ही जाणार आहोत पुढे SP ऑफिसला. अलिबागला गेल्याच्या नंतर आम्ही तिथे गुन्हा दाखल करणार आहोत. हा गुन्हा राहील पैसे आमचे दिले नाही याच्यासाठी नाही, तर यांना जातीवाचक शिवी दिलेली आहे, कातकरी किंवा मग त्यांच्या अंगावर धावून गेलेले आहेत, त्यांना मारझोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यासाठी आम्ही ॲट्रॉसिटी 1989चा गुन्हा दाखल करणार आहोत आणि त्या गुन्ह्याच्या अंतर्गत वेगवेगळे कलम आम्ही त्या नॉन ट्रायबल लोकांवर लादणार आहोत. का तर यांना शिवीगाळ केलेली आहे. तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन आणि या पत्राचा सुद्धा मी बाजूला स्क्रीनशॉट देत आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. प्रवीण भाऊ, ठीक आहे, आपण काय करू, जर का आपल्याला इथून संबंधित पोलीस स्टेशनमधून जर का न्याय मिळाला नाही, तर आम्ही 100% आपण SP ऑफिसला जाणार आहोत आणि तिथे आपण तक्रार करणार आहोत. ठीक आहे. चालेल. तर मित्रांनो, खरोखरच या भाऊला न्याय मिळाला पाहिजे असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. आणि जर का या भाऊंच्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.